तर हे पीसीओडीचं प्रमाण कमी जास्त करण्यासाठी किंवा जे चाललंय त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल पीसीओडी बद्दल? पहिलं तर मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करते की पीसीओडी म्हणजे नक्की काय. हां, अगदीच. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज सगळ्यांनाच माहिती आहे. ह्यामध्ये काय होतं की आता दर महिन्याला स्त्रीच्या शरीरामध्ये चेंजेस होतात. हे फिजिओलॉजिकल चेंजेस असतात. ओव्ह्युलेशन म्हणतो आपण. दोन्ही साईडला ओव्हरीज आहेत आणि त्यामधून बीज बाहेर येत असतं. तर हे जे बीज आहे ना, हे दर महिन्याला बाहेर अंडाशयातून फुटून येतं. आता जर काही कारणामुळे हे बीज बाहेर आलेलं नाहीये, ते फॉलिकल फुटले नाहीये, तर तिकडे काय होतं की पाणीसारखा एक द्रव पदार्थ साठत जातो आणि त्याची सिस्ट बनते. आता पहिल्या महिन्यात पाळी नाही आली तर तिथे सिस्ट बनतेय, परत दुसऱ्या महिन्यात नाही आली की अजून सिस्ट बनतायत. अशा ह्या सिस्ट म्हणजे त्या पॉली म्हणजे मेनी जास्तीत जास्त सिस्ट बनत जातात आणि त्या ओव्हरीजमध्ये साठत जातात. यालाच आपण म्हणतो पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज.